दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे कुमारी राजेंद्र चव्हाण ही शेतात गायीसाठी गवत घ्यायला गेली असताना पाठीमागून दबा धरून बसलेल्या बिबट्यानं हल्ला करत तिच्या मानेवर जबड्यानं चावा घेत तिला गंभीर जखमी केले। ही घटना लक्षात आल्याबरोबर कुटुंबियांनी व बाजूच्यांनी आरडाओरड करत बिबट्याला पळवून लावलं, परंतु पायाला गंभीर दुखापत झाल्यानं तिला दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। दरम्यान उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। ही घटना समजताच पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली। गावात आणि दिंडोरी शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असता ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली। युवकांनी संतप्त होत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला। मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी गर्दी केल्यानं पोलिसांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत शांतता राखण्याचं आवाहन केलं। दरम्यान मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून रात्री अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। अतिशय प्रेमळ स्वभावाची आणि बोलकी तरुणी आपल्यातून गेल्यानं वनारवाडी येथील मोठ्या प्रमाणात महिला आणि नातेवाईक ग्रामीण रुग्णालयात जमले होते। तिच्या मृत्यूनंतर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते। वनारवाडी येथे मागील वर्षभरापासून कायम बिबट्याचं दर्शन होत आहे। अनेक वेळा बालकांवर आणि ग्रामस्थांवर हल्ला झाल्याच्या घटना देखील घडल्यात। या संदर्भात वेळोवेळी वन विभागाला या घटनांची कल्पना दिली गेली आहे। हा बिबट्या नरभक्षी झाला असल्याचा संशय आम्हा गावकऱ्यांना असून लवकरात लवकर वन विभागानं त्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा ग्रामस्थांकडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा ग्रामस्थ संदीप भेरे यांच्याकडून देण्यात आलाय। तर दिंडोरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडत असून यावर तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे। याकरता वन विभागानं विशेष पथक नेमून या बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अथवा शेतकरी कायदा हातात घेतील आणि होणाऱ्या परिणामाला वन विभाग जबाबदार राहील। तालुक्यात आतापर्यंत मागील वर्षभरात सुमारे 20 ते 25 घटना घडल्या असून साधारणतः मागील काही काळात 8 ते 10 बळी गेलेत। अशा घटनांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थ भयभीत झालेत। याला आळा घालण्यासाठी लवकरच वनमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन देणार असल्याचं जिल्हा परिषदेचे गटनेते प्रवीण जाधव यांनी दिलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, दिंडोरी।